आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि याच जयंतीच्या दिवशी मुंबईमध्ये दोन शिवसेनेचे मेळावे होत आहेत। त्यातल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या ठिकाणी आपण आहोत। अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथे हा मेळावा होतोय आणि त्याची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे। ठिकठिकाणी या स्टेडियमवर आपल्याला या अशा स्क्रीन मोठ्या पाहायला मिळतात, ज्या स्क्रीनवर बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण जीवन प्रवास हा आजच्या या मेळाव्याच्या ठिकाणी दाखवला जाणार आहे। आणि पोस्टर्सवर आपण जर बघितलं, शिवसैनिकांचा मेळावा, आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे, आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे, अशा प्रकारे इथे लिहिलेलं आहे। आणि समोरच्या बाजूला सुद्धा जे राज्यभरातील शिवसैनिक इथे येणार आहेत, मग नेते असतील, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठी व्यवस्था केलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे अशा प्रकारे जाहीर सभेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यभरातील निवडणुका आहेत, त्या दृष्टिकोनातनं उद्धव ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतात, उद्धव ठाकरे नेमकं काय कानमंत्र देतात, किंवा पक्षाची नेमकी काय भूमिका असणार, महाविकास आघाडीसोबत निवडणूक आगामी लढवल्या जाणार की मग स्वबळाचा नारा देणार, असे अनेक प्रश्न आहेत। आणि त्या प्रश्नावर, त्याशिवाय राज्यातील अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे नेमकं काय भाष्य करतात, याकडे राज्यभरातील तमाम शिवसैनिकांचं, त्यासोबतच राज्यातील जे राजकीय पक्ष आहेत त्यांचं विशेष लक्ष असणार आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।